नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी योजना या आपल्या विश्वासू यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज 6 जुलै 2026 रोजीच्या प्रमुख कृषी बाजार समित्यांमधील शेतीमालाच्या ताजा बाजारभावांचा आणि बाजारातील घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत। आजच्या या मार्केट अपडेटमध्ये आपण सोयाबीन, कांदा, तूर, मेथी आणि टोमॅटो या महत्त्वाच्या पिकांच्या आवक आणि दरातील बदल समजून घेऊया। सर्वप्रथम पाहूया सोयाबीन बाजाराची स्थिती। राज्यातील काही प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज सोयाबीनच्या दरात संमिश्र चित्र पाहायला मिळाले। काही ठिकाणी आवक कमी झाली तर काही ठिकाणी दरात किरकोळ घसरण दिसून आली। अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत कमी झाली। कमाल दरात थोडी वाढ झाली असली तरी सरासरी दरात सुमारे 70 रुपयांची घसरण झाली। तर तुळजापूर बाजारात आवक किंचित वाढली, मात्र सरासरी बाजारभावात जवळपास 100 रुपयांची घट नोंदवली गेली। त्यामुळे आज सोयाबीन बाजारात दरावर दबाव कायम असल्याचे चित्र दिसून आले। आता पाहूया कांदा बाजाराचा आढावा। आज पिंपळगाव बसवंत बाजारात उन्हाळी कांद्याची आवक वाढली। कमाल दरात थोडी सुधारणा झाली असली तरी सरासरी बाजारभावात सुमारे 50 रुपयांची घसरण झाली। या उलट लासलगाव बाजारात आवक लक्षणीय घटल्यामुळे सरासरी दरात वाढ झाली, तसेच कमाल दरातही चांगली सुधारणा दिसून आली। येवला बाजारात ही आवक कमी झाल्याने सरासरी बाजारभावात वाढ झाली असून व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी असल्याचे चित्र दिसत आहे। एकूणच कांदा बाजारात ज्या ठिकाणी आवक कमी झाली त्या बाजारांमध्ये दरांना चांगला आधार मिळाल्याचे दिसून आले। आता जाणून घेऊया तूर बाजारातील परिस्थिती। आज अकोला बाजारात तुरीच्या सरासरी दरात किंचित वाढ झाली असून बाजारभाव स्थिर राहिल्याचे दिसले। कारंजा बाजारात कमीत कमी दरात मोठी वाढ झाली असली तरी सरासरी दरात थोडी घसरण झाली। तर नागपूर बाजारात कमीत कमी, कमाल आणि सरासरी अशा तिन्ही दरांमध्ये वाढ नोंदवण्यात आली। त्यामुळे तूर बाजारात आज मिश्र पण सकारात्मक वातावरण दिसून आले। यानंतर पाहूया मेथी बाजाराची स्थिती। पुणे मोशी बाजारात मेथीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली, मात्र वाढलेल्या आवकेमुळे सरासरी दरात घट झाली। श्रीरामपूर बाजारात आवक वाढली आणि त्याचबरोबर कमीत कमी, कमाल तसेच सरासरी दरातही सुधारणा दिसून आली। तर अकलूज बाजारात आवक स्थिर राहिली, मात्र दरांमध्ये किंचित वाढ झाल्याने उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला। आता शेवटी पाहूया टोमॅटो बाजाराचा आढावा। आज पनवेल बाजारात टोमॅटोची आवक वाढली आणि त्याचबरोबर कमीत कमी, कमाल तसेच सरासरी बाजारभावात मोठी वाढ झाली। चांगल्या मागणीमुळे उत्पादकांना समाधानकारक दर मिळाल्याचे दिसून आले। दुसरीकडे चंद्रपूर गंजवड बाजारात आवक कमी झाली असली तरी मागणी घटण्यामुळे कमीत कमी, कमाल आणि सरासरी दरात घसरण नोंदवण्यात आली। एकंदरीत आजचा बाजाराचा कल पाहिला तर कांदा आणि टोमॅटोच्या काही बाजारांमध्ये चांगली तेजी दिसून आली, तर सोयाबीनमध्ये दरावर दबाव कायम राहिला। तूर बाजार स्थिर राहिला आणि मेथीमध्ये बाजारानुसार संमिश्र चित्र पाहायला मिळाले। हे होते आज 6 जुलै 2026 रोजीचे प्रमुख कृषी बाजार समित्यांतील शेतीमाल बाजारभावांचे महत्त्वाचे अपडेट। अशाच प्रकारचे दररोजचे ताजे शेतीविषयक बातम्या आणि सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी पाहण्यासाठी माझी योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढील अपडेटमध्ये।